कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या भुवनेश्वरी मॅडम लय डेंजर आहे। हे बघ, तू घाबरू नकोस, मागे हटू नकोस, खरं बोल आता। सांग लवकर, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? वय भुवनेश्वरी मॅडमनीच मला जेलाबाहेर काढलं। खूप आधीच सुटका झाली माझी, आणि ती भुवनेश्वरी मॅडमनीच केली। भुवी आणि जावई बापूंचं जर का लगीन झालं असतं तर चाललं नसतं काय? तुला वाटतं जावई बापू पागळलं असतं भुवीच्या प्रेमानं? मी समजवलंय खरं आजींना, पण आजी म्हणतात तसं बाबांना खरंच स्ट्रेस आला आणि ते पुन्हा पूर्वीसारखे झाले तर त्यांना हा ताण सहन नाही झाला तर सगळं चित्रच बदलून जाईल, त्यांची जगण्याची इच्छाच मरून जाईल। नाही नाही नाही, काहीतरी करावं लागेल। माझं तुमच्याबरोबर काहीच वैर नाहीये, उलट माझं तुमच्याबरोबर वैर आहे असं असं त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं। लय डेंजर बाई आहे ती, 0 मिनिटात आहे ना इकडचा कारभार तिकडं करू शकतात। मी एक काम करते, बाबांना बजरंग आणि माझं जे बोलणं झालंय ते सांगते, म्हणजे ते थोडेसे रिलॅक्स होतील, आणि अधिपतींना हे कळलं तर तेही सत्याच्या बाजूनच उभे राहतील। भुवनेश्वरी मॅडमचा खोटेपणा आता जगासमोर आणावाच लागेल, आणि तो मी आणेन। माझं सगळं आयुष्य धुळीला मिळवलं भुवनेश्वरीनं, वाटोळ केलंय तिने माझ्या आयुष्याचं, पण मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्याचं वाटोळ करू देणार नाही तिला। तिला शेवटी हे घर आणि सत्ता हवी आहे, त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते। जे माझ्या बाबतीत केलं तेच अक्षराच्या बाबतीत करायचा प्रयत्न करत होती। अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला तिनं, पण मी भुललो। शिताफीनं गुंगारा देते, ती फसवते। नाही नाही, मला अक्षर आणि अधिपतीला तिच्यापासून वाचवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। मला अक्षराशी बोललं पाहिजे, तिला सगळं सांगितलं पाहिजे। बाबा, अक्षरा, बरं झालं तू आलीस। मी तुलाच फोन करत होता आता। तुम्ही टेन्शन मध्ये का दिसताय? सगळं संपलंय अक्षरा, माझ्या आयुष्याची वाट लागली, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची वाट लागली आता। अहो, काय झालं? शांत व्हा तुम्ही, काय झालंय? अक्षरा, मी ट्रॅप झालोय अगं। ट्रॅप मध्ये? कसला ट्रॅप? लग्नाचा ट्रॅप। काय म्हणजे? लग्नाचा म्हणजे? अक्षरा, भुवनेश्वरीनं मला मूर्ख बनवलं, मला ट्रॅप केलं तिनं आणि माझ्याशी लग्न लावून घेतलं। लग्न? नाही पण अहो बाबा, असं काय करताय? मी थांबवलं लग्न तुमचं। ते लग्नाच्या दिवशी, तू लग्नाच्या दिवशी लग्न थांबवलंस, पण तिने लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्याशी लग्न लावून घेतलं। काय? हो अक्षरा, त्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी ती इथं माझ्या खोलीत आली होती। मी अस्वस्थ होतो, तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तर माझं चित्त थाऱ्यावरती नव्हतं। तर ती आली आणि मला म्हणाली, तुम्हाला जर बरं वाटत नाहीये तर आपण हे लग्न कॅन्सल करूया। ती हातातला चुडा वगैरे काढायला लागली का? मी तिला म्हटलं की अगं असं काही नाही आहे, मला लग्न करायची इच्छा आहे तुझ्याबरोबर, फक्त आपली अक्षरा हॉस्पिटलमध्ये आहे, तर ती घरी येईपर्यंत आपण हे लग्न पुढे ढकलूया। अक्षरा, तिने त्याच्या पुढे सगळा ड्रामा क्रिएट केला। ती रडायला लागली मोठमोठ्यानं, हातातला चुडा काढला, बांगड्या फुटल्या तिच्या। मला म्हणाली, पुढे कशाला कॅन्सल करूया, आपण लग्न रद्द करूया। अक्षरा, मला माझी चारू आतून तुटल्यासारखी वाटली ग माझी।
तिच्या डोळ्यातलं पाणी मला खरं वाटलं आणि मग तिची समजूत काढण्यासाठी मी इथेच एका दिव्याभोवती तिच्याबरोबर 7 फेरे घेतले, सप्तपदी केली मी आणि तिच्या कपाळाला माझ्या हाताने कुंकू लावलं मी. अहो, काय करताय? लग्न मुहूर्त? आत्ताचा. ती त्याच्यानंतर मला म्हणायला लागली की आता एवढं सगळं केलं तर मंगळसूत्र सुद्धा घाला. मी नाही म्हणालो. मी त्याला म्हणालो, अगं चारू वेडी आहेस का तू? सगळं आजच करायचंय का? उद्या काय करणार आपण? आणि हे काही खरं लग्न नाहीये असं मी म्हणालो तिला. पण अक्षरात त्याच्यावरती मला म्हणाली की माझ्यासाठी हे खरं लग्न आहे. अक्षरा तुला कळतंय ना, मी माझ्या चारू बरोबर 7 फेरे घेतले ग. मला माहिती नव्हतं ती भुवनेश्वरी आहे. मी माझ्या चारू बरोबर सप्तपदी केली. मी तिच्या कपाळावर कुंकू लावलं. ती भुवनेश्वरी आहे हे मला आत्ता कळलं ना लग्नात. अक्षरा तिने मुद्दाम ट्रॅप केलं मला. ते माझ्यासमोर रडण्याचं, डोळ्यात पाणी आणण्याचं, तुटल्याचं नाटक तिने मुद्दाम केलं. तिला माहिती होतं माझ्यासमोर ती हे सगळं करेल तर ते सगळं माझ्यावरती वर्क होईल. तिला माहिती होतं ती जे बोलेल मी त्याच्या बरोबर उलट करेन. ती लग्न कॅन्सल करूया म्हणाली, मी बरोबर उलट केलं. मूर्खासारखा वागलो मी. इथे सप्तपदी वगैरे घेतली. अक्षरा तू समजून घे. हे सगळं मी चारूला बरं वाटावं, तिची समजूत काढावी म्हणून केलं ग. पण बाळा मी हे नकळत काय करून बसलो. मी पुन्हा एकदा माती खाल्ली. मी पुन्हा एकदा चूक केली मोठी. आता येताच आता ती धमक्या देते मला, मी तुमची लग्नाची बायको आहे म्हणून. सगळं संपलं अक्षरा. आता ती बाई माझ्या डोक्यावरती नाचणार, मला नाचवणार. नाही, तुम्ही शांत व्हा बाबा. तुम्ही पॅनिक होऊ नका. हे काही लग्न नाहीये हो. असं कसं अक्षरा? अक्षरा हा जो मूर्खपणा केला ना मी, याचा व्हिडिओ आहे तिच्याकडे. नाही पण त्याने काहीच होत नाही बाबा. अक्षरा ते व्हिडिओ दिसतंय. मी कुंकू लावतोय, सप्तपदी 7 वचन, हे सगळं दिसतंय त्या व्हिडिओत. अहो पण बाबा हे सगळं त्यांनी तुम्हाला फसवून करून घेतलं ना. उद्या ते तुम्हाला इंजेक्शन देतील आणि 7 फेरे घेतील आणि म्हणतील आपलं लग्न झालंय. असं नाही होत ना. तिच्यासाठी ते लग्न आहे ना. आपल्यासाठी नाहीये बाबा. अक्षरा आता बायकोच्या हक्काने बोलते ती माझ्याशी. मला म्हणाली आता कायद्याच्या धमक्या मला देऊ नका. मी अक्षरा मी काय करून बसलो? ज्या गोष्टीपासून आयुष्यभर पळालो ते मी स्वतःच्या हाताने करून घेतलं इथं. आता मी तिला कसं घराबाहेर काढणार? आता शक्य नाहीये ते मला. आता ती माझ्या आयुष्याला, आपल्या आयुष्याला जळू सारखी चिकटली. मी हारलोय अक्षरा. मी पूर्ण हारलोय. मी फक्त माझ्याच नाही, मी तुमच्याही आयुष्याची वाट लावली अक्षरा. मला कळलं कसं नाही? एवढा शाणा सुशिक्षित बनवणारा मी, मला कळलं नाही ती बाई भुवनेश्वरी आहे, ती चारुलता नाहीये. अक्षरा काहीतरी जादू केली तिनं. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिनं चारूला हुबेहूब कॉपी केलं ग. आणि मी ते 7 फेरे घेतले, त्याचा व्हिडिओ आहे तिच्याकडे. अक्षरा संपलं सगळं संपलंय अक्षरा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.